नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे अवदसा. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. आज ती परत येईल. ती येण्याची चाहूल मला सहजच लागते. ऋतू कोणताही असो, पाऊस पडणार हे नक्की. ढग जीव मुठीत घेऊन धावू लागतात. वारा भणाणतो. झाडे जिंकल्यासारखी डोलू लागतात. कुत्री आभाळाकडे पाहून विव्हळतात. झाडून सर्व अपशकून स्पर्धा लागल्यासारखे एका मागे एक घडू लागतात. लोक म्हणतात ऋतुचक्र बदलून गेलं आहे, निसर्गात असमतोल निर्माण झाला आहे. मी हे सर्व निमूटपणे ऐकत असतो आणि मनाशी हसतो. ती येणार असते. ती पहिल्यांदा आली तेव्हा मीही लोकांसारखाच सामान्य विचार करत होतो. जोरदार पावसामुळे घराच्या छपरावरून पागोळ्या लागल्या होत्या. इवलेसे अंगण बुडाल्यातच जमा होते. त्या अवकाळी पावसानेही भिंतींना ओल येते की काय अशा भीतीने बायको बावळटासारखी भिंतीवर टॉर्चचा उजेड टाकून बघत होती. अर्थातच वीज गुल झाली होती. भर उन्हाळ्यातली ती संध्याकाळ पावसाने अंधारून आली होती. मी मात्र प्राप्त परिस्थितीचा आनंद लुटत खिडकीपाशी सिगारेटचा धूर काढत उभा होतो. तिच्या कडवट वासाशी मातीचा खरपूस वास एकजीव झाल्याने एक धुंद सुगंध पसरला होता. तेवढ्यात रस्त्यावर रिक्षा येऊन थांबली. माझ्या कपाळावर आठ्या उमटल्या. अंधारात आणि त्यातही पाऊस असल्यावर पाहुणा नको वाटतो बघा. रस्त्यावरून येणारी धुसर आकृती पाहिल्यावर ती एक तरुणी असल्याचे जाणवले. घराकडे येताना ती थबकली. अंगणात बरेच पाणी साचले होते. अंधारही होता. पाय घसरला तर अशा शंकेने ती थांबली असावी. मी बायकोला हाक मारली. तिनेही खिडकीतून बाहेर पाहिलं. मला खून केली. दरवाजा उघडून मी बाहेर पडलो. तिच्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश टाकून मी पाहिलं. तिचे डोळे दिपले. अहो, टॉर्च खाली करा आणि रस्ता दाखवा, ती हसत म्हणाली. मी शर्मिंदा झालो, पण नकळत चूक घडून गेली होती खरी. मी टॉर्चने रस्ता दाखवला. ओले पाय घेऊन आम्ही दोघेही घरात शिरलो. ही आगंतुक कोण असावी याविषयी विचार करीत असतानाच वीज आली. ट्यूबलाईटच्या प्रकाशात ती न्हाऊन निघाली. तिच्याकडे पाहून मी थक्क झालो. वय 20-22 असावं. अत्यंत देखणं रूप असणारी ही बाया कोण आहे? माझ्याकडे काय काम असावं हिचं? मी गुंतलोच. तेवढ्यात बायको ओरडली, अगं मुग्धा, तू? अच्छा, तर ही मुग्धा आहे. छान आणि गोड, पण नेमकी कोण असावी? अहो, तुम्ही ओळखलं नाहीत. आपल्या लग्नात ही एवढीशी होती, माझ्या चुलत बहिणीची मुलगी. बायकोनेच तिढा सोडवला. हा हा हा, मुग्धा. किती मोठी झाली आता. फारसा संदर्भ लागला नसतानाही मी उगाच काहीतरी बोलून वेळ मारून नेली. पण तिकडे माझ्या बायकोच्या गळ्यात पडून मुग्धा हमसून हमसून रडत होती. बायकोनेही गळा काढला. काही क्षणातच घरावर सुटकी कळा पसरली. तशी दुसरी वेळ असती तर बायकोवर मी केवढ्याने खेकसलो असतो. पण या सुंदर मुलीसमोर तसं करणं बरं दिसत नाही, म्हणून मी गप्प राहिलो. रडण्याचा भर आटोपल्यावर दोन्ही आत गेल्या. काही वेळाने बायको बाहेर येऊन म्हणाली, वनवासी पोर माझी, तळपट होईल त्या मेल्याचं. सोन्यासारख्या जीवाला बोलून बोलून घराबाहेर काढली. अगं, काय झालं ते नीट सांगशील का नाही? मी खिजवून विचारलं. त्यावर बायकोने तिची हकीकत सांगितली. सांगली जिल्ह्यातल्या एका श्रीमंत घराण्यात तिची चुलत बहीण दिली होती. लग्नानंतर मुग्धाचा जन्म झाला आणि 3 महिन्यातच अनामिक आजाराने तिची आई गेली. काही दिवस उलटत नाहीत तर तिचे आजोबा अपघातात वारले. वडिलांना असाध्य आजार झाला. आर्थिक परिस्थिती खंगली. आई विना पोर सर्वांचं लक्ष बनली. जो तो तिला घालून पाडून बोलत होता. हॉस्टेलच्या आश्रयाने तिने शिक्षण पूर्ण केले, पण घरात घेण्यास कोणीच तयार नव्हतं. आश्रय शोधत शोधत
ती थेट माझ्या घरापर्यंत येऊन पोचली होती. आम्ही निपुत्रिक असल्याने बायकोला तिचा अधिकच उमाळा आला. अशा विचारात मी गप्प राहिलो. मध्यरात्री पाऊस थांबला असावा. मला उगीचच झोप येत नव्हती. मुग्धा बेडरूममध्ये झोपली होती. मी आणि बायकोने हॉलमध्ये तळ ठोकला होता. बाथरूमच्या निमित्ताने मी उठलो. खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो. चाळा म्हणून सिगरेट शिलगावली. मोठमोठे कश ओढत बाहेर बघू लागलो. रात्र आज जास्तच गडद झाली होती. स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात सांडतच होती. त्याच्या उजेडात कुत्र्यांचा झुंड उभा होता. ते सर्वजण माझ्या घराकडे बघत भुंकत होते. इथे काहीतरी विशेष घडणार असं असल्यागत त्यांच्या सगळ्यांच्या नजरा माझ्या घराच्या दाराकडे खिळल्या होत्या. काही दिवसातच मुग्धा माझ्या घरात चांगलीच रुळली. कायम हसतमुख राहून ती घरात जिवंतपणा आणायची. तिच्यामुळे घरात चैतन्य पसरलं. आपल्यासाठी राखून ठेवलेली माया बायकोने तिच्यावर उधळली. मुग्धाला ती डोळ्यात तेल घालून जपत होती. कधी नव्हे तो आमच्या एकसुरी संसारात रंग भरू लागला होता. निराशेच्या सावटाखाली झाकोळलेली ती वास्तू आता कशी रसरशीत भासू लागली होती. तिच्या भिंतीही जणू बोलू लागल्या होत्या. त्या दिवशी मी कामावरून घरी आलो. आज दोघींना घेऊन बाहेर फिरायला जाऊ असा बेत मनात केला होता. घरी पोचलो तर बायको नवी कोरी साडी घालून नटली होती. हिला माझा बेत आधीच कसं काय कळला असा विचार करत असतानाच ती लाजत माझ्याजवळ आली. आज काय खास बात? भलतीच सुंदर दिसते आहेस. मी मखमल अशी केली. इश्श असं म्हणत ती पुन्हा झकास लाजली, पण काहीच बोलेना. मी तिच्या डोळ्यात पाहिले. तिथे कमालीची तृप्ती जाणवत होती. काही वेळ असाच गेला. मला ती शांतता असह्य झाली. अगं सांगशील की नाही काय झालंय? मी विचारलं. ती शांतच राहिली. तेवढ्यात मुग्धा हसत हसत बाहेर आली. काका, काही गोष्टी बायका सांगू शकत नाहीत. पुरुषांनी त्या समजून घ्यायला हव्या, ती म्हणाली. म्हणजे? मला काहीच कळत नव्हतं. अहो, आज सकाळी मावशीला उलट्या झाल्या, मुग्धाने सांगितले. अरे, मग डॉक्टरकडे गेली का नाहीस? मी विचारात झालो. गेले हो, आणि डॉक्टरने गुड न्यूज दिली, मुग्धा हसत म्हणाली. आता बायकोने चेहरा वर करून माझ्याकडे बघितले. तिचा चेहरा लाल झाला होता. अहो, तुम्ही बाबा होणार आहात. बायकोचे ते उद्गार माझ्या मनावर आनंदाच्या असंख्य लहरी पसरवून गेले. तब्बल 15 वर्षांनी माझ्या घरात पाळणा हलणार होता. माझा संसार खऱ्या अर्थाने पूर्ण होणार होता. माझ्या भावना उचंबळून आल्या. जवळ मुग्धा उभी आहे याची जाणीव असतानाही मी प्रेमभराने बायकोच्या कपाळाचे चुंबन घेतले. अहो, काय करताय? ही पोरगी काय म्हणेल? मला ढकलत बायको म्हणाली. इट्स ओके मावशी, आज तर काकांना तेवढा अधिकार आहेच. असं म्हणत डोळे मिचकावून मुग्धा स्वयंपाकघराकडे वळली. त्या दिवसानंतर मुग्धाने संपूर्ण घराचा ताबा घेतला. आईच्या मायेने ती बायकोला सांभाळू लागली. तिला काय हवं काय नको ते बघताना, डोहाळे पुरवताना तिचा दिवस पार पडत होता. तिला ठसका लागला तरी मुग्धाचा जीव घाबराघोबरा होत होता. ती नसती तर माझे आणि बायकोचे काय झाले असते याचा जितका विचार मी करत होतो तितकाच मुग्धाविषयीचा आदर वाढत होता. 7व्या महिन्यानंतरच गर्भारपण बायकोला जड जाऊ लागलं. तिच्या चेहऱ्यावरचं तेज लोप पाहू लागलं. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं घेरा टाकू लागली. हालचाली मंदावल्या. या वयातलं गर्भारपण असं त्रासदायक ठरतंच हा डॉक्टरांचा अभिप्रायही मला दिलासा देईना. पहिलंच मूल, त्यातही अशी वाईट लक्षणे. मी कोलमडून पडलो. पण वरकरणी बायकोची हसून आस्थेने चौकशी करून तिला काही जाणवणार नाही याची दक्षता घेत होतो. दिवसेंदिवस तिचा खोल जाणारा आवाज माझ्या काळजाला घरं पाडत होता. ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही. काळजावर फुटक्या काचेच्या तुकड्याने संपूर्ण जोर लावत कोरावी तशी ती रात्र. अजूनही उरात ठसठसते, जखमात ताज्या करते. मी हॉलमध्ये झोपलो होतो.
बायको आणि मुग्धा बेडरूममध्ये होत्या. मी काहीसा अस्वस्थ होतो. छातीवर अनामिक दडपण असल्यासारखं वाटत होतं. श्वास गुदमरत होता. कितीदा कूस बदलली याचा हिशेब नव्हता. मध्यरात्र उलटल्याचा सुमार असावा. एका उग्र दर्पाने माझ्या नाकपुड्या चाळवल्या गेल्या. काहीतरी जळत असल्यासारखं तो वास होता. हॉलमध्ये हळूहळू धुराची वलये गोळा होत होती. पंख्याच्या हवेने त्या धुराचा भोवरा तयार झाला होता. मी झपाट्याने उठलो. स्वयंपाकघरात गेलो. गॅस तपासला. शेगडी, सिलेंडर सर्व काही व्यवस्थित होतं. स्विचबोर्ड पाहिले. तिथेही काहीच नव्हतं. मी हॉलमधले सर्व दिवे पेटवले तर बेडरूमकडून धूर येत होता. मी धावत जाऊन तिथला दरवाजा ठोठावला. आतून विचित्र आवाज येत होता. ती भाषा, ते शब्द अगम्य होते. एका लयीत विशिष्ट शब्दांवर आघात करीत चाललेला हा उच्चार नक्कीच मंत्रघोष होता. मध्येच खरखर होत होती. कोणाचा, कोणासोबत आणि कशासाठी हा अघोरी संवाद चाललाय या शंकेने मी धास्तावलो. ते जे कोणी आत होतं स्वतःच्या क्रियाकल्पात इतकं गुंतलं होतं की माझ्या दार बडवण्याचा त्याच्यावर ढिम्म परिणाम होत नव्हता. अखेर मनाचा हिया करून मी दार तोडण्याचा निश्चय केला. बेडरूम असल्याने त्याच्या दाराची आतली कडी फारशी मजबूत नव्हती. त्यामुळे खांद्याचा जोर लावून 2 धक्क्यातच दार उघडले गेले. त्या खोलीत माझी बायको झोपली होती, पण तिचे डोळे सताड उघडे होते. कुठले संमोहन, आदेश, भय, आमिष तिला अंमलाखाली ठेवून होतं. तिची नजर निर्विकार होती. आपल्यासोबत काहीतरी घडतंय हे तिच्या गावीही नव्हतं. नुकतीच न्हावून आलेली मुग्धा ओले केस मोकळे सोडून बसली होती. एका लोखंडी कढईत अग्नी पेटला होता. माझ्या बायकोच्या पोटावरून काही विचित्र दिसणाऱ्या वस्तू फिरवून फिरवून ती आगीत टाकत होती. प्रत्येक आहुतीसरशी भूक वाढल्यागत त्या ज्वाला उफाळून वर येत होत्या. कित्येक वर्षापासून उपाशी असलेल्या त्या आगाशी ज्वाला काही सेकंदातच प्रत्येक आहुती गडप करीत होत्या. त्यांची ती लपलपती तांबडी नारंगी जिव्हा मुग्धाच्या चेहऱ्यावर उजेड फेकत होती. तिचा मूळचा सुंदर चेहरा तापून लाल बुंद झाला होता. भरपूर काजळ भरल्याने डोळे भयावह दिसत होते. तिच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या मंत्रोच्चारानिशी मानेला झटका बसून केस हिंदकळत होते. तिचा द्वेष अपूर्व होता. मी दार तोडून आत आल्याचं तिच्या गावीही नव्हतं. मुग्धा, काय चाललंय हे? थांबव सगळं, मी ओरडलो. एक क्षणच तिने नजर माझ्यावर रोखली. मंत्रोच्चार मात्र सुरूच ठेवला. डाव्या हाताने आहुती टाकत उजव्या हाताने मला बाहेर जाण्याचा इशारा केला. भानावर येऊ पाहणारी बायको मात्र केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत होती. मुग्धाच्या नजरेत कमालीची हुकूमत होती. तिची नजर माझ्यावर पडताच त्राण हरवलेल्या शरीराने आणि लोळागोळा झालेल्या मनाने मी खोली बाहेर पडलो. हॉलमधल्या बिछाण्यावर कोसळलो. आता पहाट झाली असावी. माझ्या कपाळावर कोणीतरी हात फिरवित होतं. मला त्या स्पर्शाने दुगदुगी आली. डोळे उचलून मी वर पाहिले. नेहमीसारखी प्रसन्न हसत मुग्धा उभी होती. केवळ नजरेच्या बळावर मला खोलीबाहेर हाकलून लावणाऱ्या मघाच्या रौद्र रूपाचा तिच्या चेहऱ्यावर मागमूसही नव्हता. मी काही बोलणार तोच ती म्हणाली, काका, घाबरू नका, हे मावशीच्या मर्जीनेच चाललंय. मुग्धाचे ते उद्गार माझ्या कानात तप्त लोहरस ओतून गेले. माझी सरळ साधी बायको अशा प्रकारच्या विधीला मान्यता देते, नव्हे त्यात सहभागीही होते. एकाच वेळी आश्चर्य, खेद आणि संताप माझ्या चेहऱ्यावर दाटून आला. मी प्रश्नार्थक नजरेने मुग्धाकडे पाहिले. काका, तुम्हाला मूल होणं शक्य नव्हतं आणि मला वाटतं हे तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे. मुग्धाने पुढचा आघात केला. मी सुन्न झालो. बायकोच्या गर्भाशयात दोष होता. तिला दिवस जाणे शक्य नाही हे डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं. तिचं मन दुखावू नये म्हणून मी ती गोष्ट तिच्यापासून लपवली होती. तिनं गर्भार असल्याचं सांगितल्यावर मी पहिल्यांदाच एकदम चरकलो.
पण देवाने दया केली असेल म्हणून ते आनंदाने स्वीकारलं. काहीही झालं तरी मी तिला दुखावणार नव्हतो. देव इतका चांगला असता तर मग आणखी काय हवं होतं. मुग्धा बडबडली. मी हादरलोच. हिला मनातलं कळतं की काय? हे तू काय केलंस मुग्धा? मी कळवळून विचारलं. काका, आईचं प्रेम मला मिळालं नाही, ते या मावशीनं दिलं. वांज म्हणून तिला येणारे नैराश्य मी पाहू शकत नव्हती. मावशीने खूप हट्ट धरला. सर्व जबाबदारी स्वीकारली म्हणून मी हा प्रयोग केलाय. मुग्धा जपून बोलत होती. आणि तुला हे कसं जमलं? तू नेमकं काय केलंस? काका, मी लहानपणापासून हॉस्टेलवर वाढलेली. आमची रेक्टर या विद्येत महापारंगत होती. आई वेगळी पोर म्हणून माझ्यावर तिचा विशेष जीव होता. जगताना कधी अडचण आलीच तर राहू दे म्हणून अशा विद्या तिने शिकवल्यात. मुग्धा बोलत होती. मावशीला नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणार नव्हती हे कळल्याने मला हा प्रयोग करावा लागला. त्यासाठी मृत्यूनंतरही मानवी योनीतून मुक्त होण्याची इच्छा नसलेल्या आत्म्याला आवाहन करावे लागते. त्याची संमती घ्यावी लागते. त्याला पुन्हा जन्म देणाऱ्या माध्यमाची माहिती दिली जाते. असा आत्मा अत्यंत चिवट असावा लागतो. कारण सृष्टीतल्या पावन शक्ती या निसर्गविरोधी कृत्याला सहजासहजी फलद्रूप होऊ देत नाहीत. त्यामुळे जबर आसक्ती असलेले आत्मेच अशा विधींसाठी घेतले जातात. म्हणजे बायकोच्या पोटात गर्भाऐवजी पुनर्जन्म घेऊ पाहणारा अमानवी आत्मा स्थिरावला होता. या नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला. ती बिचारी मात्र वांजपणाचा कलंक पुसण्यासाठी त्या असंगाला उदरात जागा देऊन बसली होती. माझे डोळे झरझर पाजरू लागले. एवढे केलेस मुग्धा? आणखी एक उपकार कर. तिच्या पोटात तू कोणाला स्थान मिळवून दिलेस तेवढं सांग. मी याचना केली. सांगते काका, कोणत्याही दुष्ट आत्म्याला मी बोलावलेलं नाही. मावशीच्या पोटात एक सुष्ट जीव वाढतो आहे. मुग्धा म्हणाली. काय? कोण कोण आहे? मी विचारलं. ती माझी आई आहे काका. असं म्हणताना मुग्धाचा स्वर कातर झाला होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. हा काय फेरा होता माझ्या नशिबी. निपुत्रिक होतो, उदास होतो, पण सुखी होतो आम्ही. ही पोरगी आली काय आणि तिने सर्व काही उन्माळून टाकलं. आईची माया मिळाली नाही म्हणून मग आईला पुनर्जन्म घ्यायला लावायचा. त्यासाठी कोणाचे तर माझ्या भाबड्या बायकोचे शरीर वापरायचे. ते काय जन्माला येईल, कसे असेल? प्रश्नांच्या वादळाने डोक्यात थैमान घातलं. इतका ताण सहन करणं माझ्या आवाक्याबाहेर होतं. मी डोकं गच्च धरून बसलो. मला तसाच सोडून मुग्धा आत निघून गेली. त्या दोघांच्या बोलण्याचा आवाज मला आज अनोळखी वाटत होता. 9व्या महिन्याची सुरुवात झाली आणि बायकोने हाय खाल्ली. तिच्या हातापायांच्या काड्या झाल्या. गाल बसले. तिच्या पोटात अन्नाचा कण टिकेना. तिला पाहून मीही खांगल्यासारखा होऊ लागलो. त्या दिवशी अमावस्या होती. बायकोला कळा येऊ लागल्या. दुपारी तिला इस्पितळात नेलं. सायंकाळी लेबर रूममध्ये घेऊन गेले. तिला असह्य वेदना होत होत्या. ती गुरासारखी ओरडत होती. एका कोपऱ्यात डोळे बंद करून बसलेली मुग्धा मात्र सातत्याने काहीतरी पुटपुटत होती. मध्यरात्री डॉक्टरांची धावाधाव कमालीची वाढली. माझा प्राण कंठाशी आला. मनाशी मी प्रार्थना भाकू लागलो. पण भीतीची एक अनामिक अमंगल छाया पुन्हा पुन्हा वर्तुळ बनवून डोळ्यांपुढे फिरत होती. 2 किंकाळ्या त्या कॉरिडॉरमध्ये घुमल्या. पहिली घुमली आणि विरली. दुसरीच्या मात्र एकामागे एक लहरी उठत होत्या. तो आवाज मानवी नव्हताच. असे कित्येक प्रसंग पचवल्याने निर्ढावलेले डॉक्टर माझ्याकडे आले. खांद्यावर हात ठेवून ठेवणीच्या सुरात म्हणाले, आम्ही पूर्ण प्रयत्न केला पण यशस्वी नाही झालो. शी इज नो मोर. आणि बाळाचं काय डॉक्टर? कमालीच्या औत्सुक्याने भरलेला हा आवाज मुग्धाशिवाय कोणाचा असणे शक्यच नव्हते. मी खाडकन तिच्या थोबाडात लागावली. ती कोलमडलीच. अवदसा, तुझ्या पायी ती गेली ग. असं म्हणून जमिनीवर गडागडा लोळत मी रडू लागलो. तेवढ्यात सावरलेल्या मुग्धाने मला लेकरासारखं कुशीत घेतलं. तिच्या उबदार आश्रयात मी अश्रूंना मुक्त वाट करून दिली. ती मला थोपटू लागली. काही वेळाने
वैद्यकीय सोपस्कार पार पडल्यावर स्ट्रेचरवरून बायकोचा मृतदेह बाहेर आला. तिच्या चेहऱ्यावर कमालीची तृप्तता पसरली होती. निर्वाणाचं समाधान तिच्या ओठांवर होतं. पाठोपाठ एक नर्स दुपट्ट्यात गुंडाळून त्या नवजात अर्भकाला घेऊन आली. मुग्धाने ते हातात घेतलं, माझ्याजवळ आणलं. कमालीची गोड पोरगी होती ती, थेट मुग्धाचं बालरूप. मी मुग्धाकडे पाहिलं. ती भान विसरून बायकोच्या मृतदेहाकडे बघत होती. त्या अर्भकाचा गाल तिने बायकोच्या थंडगार ओठाशी भिडवला. काही सेकंदच. बायको हसल्याचा मला भास झाला. एक जन्म आणि एक मृत्यू, दोन्हींच्या प्रतीकांच्या मधोमध त्या कॉरिडॉरमधल्या मृतवत भासणाऱ्या उजेडात मी उभा होतो. काळ मोठं औषध असतो. दुःख कितीही अस्मानी असलं तरी कॅलेंडरची पाने उलटतात तशी त्याची तीव्रता कमी होत जाते. अवंती, मुग्धानेच ते नाव ठेवलं होतं बाळाचं. मुग्धा तर अवंतीची आईच झाली होती. कासवाची मादी नुसत्या नजरेने पिलांना मोठी करते असंच म्हणा. मुग्धांचं तर अवंतीशी दुहेरी नातं होतं. अवंती तिची पूर्वाश्रमीची आई होतीच, शिवाय माझ्या बायकोला पणाला लावून तिचा जन्म झाला होता. त्यामुळे मुग्धाची तिच्यावरील माया अक्षरशः उतू जात होती. उरलो होतो मी, अगदी एकटा. माझ्यावरील दोघींची माया तसूभरही कमी नव्हती, पण दोघांमध्ये संपूर्ण मिसळण्याचा प्रयत्न करूनही मला एकटं एकटं वाटत होतं. त्या भागातली लोक आता माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत असल्याचं मला जाणीव होत होती. विशेषतः स्त्रिया. मी ये जा करताना त्या एकमेकींच्या कानाशी लागत. शेजारच्या लिमियेनी एके दिवशी सर्व काही स्पष्ट केलं. मला हाक मारून घरात बोलावल्यावर ते म्हणाले, वहिनी जाऊन 2 वर्षे झाली असावीत, हो ना? हो हो, 2 वर्षे झाली. मग तुम्ही मुलीसाठी दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा, त्यांनी सुचवलं. मला त्याची काही गरज वाटत नाही, मी सरळ सांगितलं. बरोबर, कशी वाटणार? हा आवाज सौ लिमियाचा होता. म्हणजे? मी न कळून विचारले. वेड पांघरू नका. घरात तरणीताटी पोर आणून ठेवली, मग लग्न कशाला हवं? त्या फणकार्याने म्हणाल्या. तोंड सांभाळा वहिनी, मुग्धा माझ्या मुलीसारखी आहे. मी चिडलो होतो. ते आम्हाला नका सांगू. मुलीसारखी असेल तर लग्न लावून द्या तिचं. कॉलनीत काय काय चर्चा होत आहे ते माहीत आहे का तुम्हाला? मिस्टर लिमियेही उखडले होते. अहो लिमिये, असं काय करता? माझ्या मुलीला कोण सांभाळणार मग? हे बघा, तुम्हीही लग्न करा आणि तिचंही लावून द्या. शेजारी म्हणून आम्हाला भांडवतात लोक. लिमियेनी तुकडा तोडला. मी उठून घरी आलो. तो संपूर्ण दिवस डोक्याचा भोगा झाला होता. लिमये म्हणतात त्यात काहीच गैर नव्हतं. कॉलनीतल्या सर्वांनी मसलत करूनच लिमयेला बोलण्यासाठी उद्युक्त केलं असणार. माझ्या खाजगी आयुष्यात नाक खुपसण्याचा त्यांना काय अधिकार? मला काहीशी चीड आली. अवंती चालत येऊन सरळ माझ्या पोटावर चढली. माझ्या कानाच्या पाळ्या ओढू लागली. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिची जीवनी, डोळे, ओठ सर्व काही मुग्धासारखे होते. तिच्याशी काही वेळ खेळल्यावर मी मुग्धाला हाक मारली. लगबगीने येऊन तिने अवंतीला घेतले. माझा चेहरा पाहून विचारलं, काका, काही बिनसलंय का आज? तब्येत बरी नाही का? नाही ग, हे साले कॉलनीवाले उगाचच, मी दुखऱ्या स्वरात म्हणालो. का, काय झालं काका? तिने आग्रहाने विचारलं. मीही आडपडदा न ठेवता सर्व काही सांगून मोकळा झालो. बोलणं आटपून तिच्याकडे पाहिलं. मुग्धाचे टपोरे डोळे पाण्याने भरले होते. ओठ थरथरत होते. मी काहीतरी बोलणार तोच माझी नजर तिच्या कडेवरील अवंतीकडे गेली. तिने मुग्धाला घट्ट पकडले होते. तिची नजर, तिथे डोळे नव्हतेच, जणू 2 धगधगते निखारे कुणीतरी खोबणीत ठेवले होते. दात गच्च मिटले गेले होते. अवंती, मी बेंबीच्या देठापासून ओरडलो तशी मुग्धा भानावर आली. तिने अवंतीकडे पाहिले. क्षणार्धात ती सामान्य झाली होती. मी मात्र अजूनही त्या इवल्याशा निष्पाप जीवाच्या प्रतिक्रियेवर हैराण होतो. या घटनेला 4 दिवस उलटले असावेत. सकाळी मला कल्लोळाने जाग आली. गल्लीत खूप माणसे जमली होती. मीही तोंड धुवून त्या गर्दीत पोचलो. 1-2घांना विचारले की काय घडले म्हणून. अहो, 4 दिवसांपासून लिमये घराबाहेर पडलेले नाहीत.
पेपरवाला दूधवाला दार ठोकून परत जात आहेत. दाराला कुलूपही नाही. काय घडलं असावं देव जाणे. काही वेळातच पोलिसांची जीप आली. गर्दीला पांगवत एक फौजदार, 2 हवालदार दाराजवळ पोचले. कुठूनही मार्ग नसल्याने दार तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पंच म्हणून माझ्यासह दोघांना तयार केले. त्या हवालदारांनी दिलेल्या दमदार धक्क्यांनी आतली कडी कोयंडात तुटून दार उघडले गेले. भप्प कोंडलेल्या हवेच्या झोतासह तीव्र दुर्गंधीचा भपकारा नाकात शिरला. ती घाण असह्य होऊन माझ्यासोबतच्या दोघांनी जागीच उलटी केली. मी व हवालदारांनी नाकावर रुमाल ठेवून बेडरूममध्ये प्रवेश केला. तिथलं चित्र कोणालाही हृदयविकाराचा झटका आणण्यासाठी पुरेसं होतं. बिछाण्यात लिमयेचं शरीर पालतं पडलं होतं. त्याचा चेहरा मात्र वर होता. कमालीच्या पाशवी ताकदीने त्याची मान कोणीतरी पिरगळली होती. शरीर सडण्यास सुरुवात झाली होती. लिमये वहिनी बेडरूमच्या कोपऱ्यात बसल्या होत्या. डोळे सताड उघडे होते. चेहऱ्यावर काहीतरी भयंकर पाहिल्यासारखे भाव होते. नाकाकानातून पिवळा जर्द स्त्राव बाहेर आला होता. नेहमी वटवट करणारे, कुचकं बोलणारं त्याचं तोंड केविलवानं दिसत होतं. मी शिसारीनं मान फिरवली. घाईगर्दीत पंचनाम्यावर सह्या करून मी घराकडे पळालो. मनात काहीतरी अशुभ सुरू पाहत होतं. अंघोळीसाठी गेलो तेव्हा बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता. बहुतेक मुग्धा आत असावी. अवंतीला पाहण्यासाठी तिच्या खोलीत गेलो. तिची झोपमोड होऊ नये म्हणून हलक्या हाताने दार उघडलं. आत मान डोकावली. पोटातली आतडी सपकन हलली. हृदय धाड धाड उडू लागलं. जीभ घसा कोरडा पडला. भोवळ आल्यानं मी भिंतीचा आधार घेऊन खालीच बसलो. छतावर उलटी लटकून पालीचा पिछा करीत अवंती पळत होती. खदा खदा हसणाऱ्या अवंतीला पाहून ते ओंघळवाने जीव भयाने पळत होते. जमीन, भिंत, छत असं चौफेर पळणाऱ्या अवंतीला पाहून मी मटकन खाली बसलो. किती वेळ गेला ते कळलेच नाही. थोडं भानावर आलो तेव्हा पाहिले, मुग्धा माझ्या मागे उभी होती. तिचे शरीर भीतीने थरथर कापत होते. कोणत्याही क्षणी ती खाली कोसळण्याची शक्यता होती. तिकडे छतावरून भिंतीवर उतरत हळूहळू अवंती खाली येत होती. पुढचे अरिष्ट लक्षात घेऊन मी संपूर्ण बळ एकवटून उभा राहिलो. मुग्धाला खेचतच शेजारच्या खोलीत घेऊन गेलो. तिच्या अंगात भरलेली भीती अद्याप कमी झालेली नव्हती. तिला खुर्चीवर बसवून पाणी पाजल्यानंतर थोडी तरतरी वाटू लागली. काही वेळाने तिला जोराचा हुंदका फुटला. काका, मला माफ करा. मीच हे संकट ओढवून घेतलंय. मावशीचा बळी गेला आणि हे सर्व, ती दाटलेल्या कंठाने म्हणाली. मुग्धा, तू हे आईच्या प्रेमापोटी केलंस. पण बघितलंस निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेल्या कृत्याचे परिणाम काय होतात ते. हे अमानवी तत्व घरात ठेवून आपण सुखाने जगू शकू का? मी म्हणालो. पुढे आणखी काही बोलणार तोच मुग्धाने डोळ्यांची उघडझाप करून मला गप्प राहण्याचा इशारा केला. आम्ही दोघांनी एकाच वेळी दाराकडे बघितलं. दोन्ही हात कमरेवर ठेवून अवंती दारात उभी होती. आमचं बोलणं तिला आवडलं नसावं. तिचा गोड चेहरा उग्र झाला होता. डोळ्यात आग पेटली होती. घशातून नाराजी दर्शवणारी खरखर श्वासागणिक बाहेर पडत होती. आई, हे काय चाललंय? मुग्धा तिच्यावर खेकसली. अवंती मात्र ढिम्मपणे उभी होती. तुला परत आणण्यासाठी मी नको नको ते केलं. मावशीने जीव दिला, त्याची परतफेड तू अशी करतेस? मुग्धा बडबडत होती. मुग्धा, शेजारच्या लिमये पतीपत्नींची क्रूर हत्या झाली. त्यांना मारणारी शक्ती अमानवी आहे. हाल हाल करून मारलंय त्यांना, मी म्हणालो. मुग्धाचे डोळे विस्फारले गेले. ती क्रोधाने अवंतीकडे पाहू लागली. अवंतीच्या डोळ्यात आता पाणी होतं. तिचा रडवेला चेहरा माझ्याने बघवेना. मी पुढे जाऊन तिला कडेवर घेतलं. तिचे डोळे पुसत म्हणालो, माझं शहाणं बाळते, परत नाही ना असं करणार? तिने मान डोलावली. चेहऱ्यावर हसू पसरले. आम्ही दोघेही मुग्धाजवळ गेलो. तीही जरा वेळाने नॉर्मल झाली. तो दिवस हसत खेळत घालवून मी ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. कितीतरी वेळ अवंती माझ्याजवळ खेळत होती. तिला झोप येऊ लागली तसं तिच्या खोलीत झोपण्यासाठी घेऊन गेलो. मुग्धा स्वयंपाकघरात आवरत होती. भांड्याचा आवाज येत होता. अवंतीला बिछाण्यावर टाकलं तसं तिनं माझा हात घट्ट धरला. मला ओढून घेत कानाजवळ पुटपुटली.
हे तू बरं केलं नाहीस हा. तिच्या तोंडून निघालेला तो पहिलाच शब्द आणि त्यातही उघड इशारा होता. मी निमूटपणे पाय ओढत तिच्या खोलीतून बाहेर पडलो. अंथरुणावर पडलो खरा, पण झोप मात्र उडाली होती. हे माझ्या घरात काय चाललंय, कुठवर चालणार, याचा अंत आणि कसा होणार. आईच्या मोहापाटी मुग्धाने तो अघोरी प्रयोग केला. प्राणाचं मोल देऊन माझ्या बायकोने अवंतीला या जगात आणलं, पण ती सर्वसामान्य आयुष्य जगू शकेल का. सुरुवातीलाच लिमये दाम्पत्याचा बळी गेलाय, पुढे आणखी किती जीवांना अवंतीच्या आयुष्यासाठी खतपाणी म्हणून स्वतःला तुडवून घ्यावं लागणार. किती निर्दोष या अघोरी प्रयोगाच्या बळी ठरणार. मी फक्त साक्षीदार म्हणून मूकभूमिका बजावणं योग्य आहे का. हे सर्व थांबवण्यासाठी मी काय करू शकतो. एकामागे एक विचारांचे सर्प मनाच्या वारुळात बाहेर येऊन फुतकार टाकत होते. त्या मानसिक थकव्याने मला ग्लानी आली. उशीत डोकं खुपसून मी निद्राधीन झालो. मध्यरात्र झाली असावी. मला अस्वस्थ वाटू लागलं. छातीतल्या बरगड्या वाजल्याचा भास होत होता. एक तीव्र सनक बेंबीपासून गळ्यापर्यंत संत गतीने जात होती. हातापायातील त्राण नाहीसे झाले होते. अर्धांगवायू झाल्यासारखं मी लुळा पडलो होतो. जोरात बोंब ठोकावीशी वाटली, पण शब्दच फुटेना. मग मी काही मिनिटं मेल्यासारखं पडून राहिलो. अंमळ हुशारी आल्यावर उठलो. तांब्यातलं पाणी ढसाढसा प्यालो. अंग घामानं भरलं होतं. एक सिगारेट काढून शिलगावली. खिडकीजवळ जाऊन उभा राहून बाहेर बघत झुरके घेऊ लागलो. समोरच्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट खाली 2 सावल्या हलत होत्या. मी बुबुळे ताणत त्यांना ओळखण्याचा प्रयत्न केला. होय, तेच होते. मी त्यांना विसरू शकत नव्हतो. त्या दिवशीचे कपडे दोघांच्या अंगावर होते. इतक्या रात्री लिमये पती-पत्नी स्ट्रीट लाईट खाली उभे राहून मला का खुणावत आहेत, या विचारात मी इतका गुंतलो की काही दिवसापूर्वी दोघांचे मृतदेह पाहिल्याचेही माझ्या लक्षात राहिलं नाही. मी दार उघडून धावतच रस्त्यावर गेलो. लिमयेचं बोट आता समोरच्या एका घराकडे वळले होते. मी काही बोलणार तोच दोघांची शरीरं काळोखात विरून गेली. त्यांनी इशारा केलेल्या घराजवळ मी जाऊन पोचलो. पहिल्या खोलीत आदळआपट झाल्याचा आवाज येत होता. कोणीतरी प्रचंड संतापात काहीतरी उचलून आपटत होतं. मध्येच धुसफूस चालल्याची चाहूल, एका स्त्रीच्या किंचाळण्याचा आवाज. तिच्या विनवण्यांचा कोणताच परिणाम होत नसल्याचे वाटत होते. ते दार मी धडाधड ठोकले, पण आतल्या गोंधळात तो आवाज विरला असावा. मीही इरेला पेटलो. दारावरल्या धडका सुरूच ठेवल्या. काही वेळाने दाराची कडी उघडल्याचा आवाज झाला. मी पूर्ण ताकदीने दार उघडले आणि काळोख झाला. माझ्या पायातून सरपटत काहीतरी दाराबाहेर पळाले. मागे प्रचंड दुर्गंध सोडून तो लिबलिबीत स्पर्श माझ्या अंगावर शहारे उठवून गेला. त्याच्या जाण्यापुरतीच जणू गेलेली वीज लगेचच परत आली. मी गेटपर्यंत धावलो, पण कोणाचाही मागमूस नव्हता. मी परत त्या खोलीत आलो. नवविवाहित जोडपं होतं ते. त्या तरुणाचे मस्तक अनेकदा भिंतीवर ठोकलं गेलं होतं. छिन्न विछिन्न अवस्थेत होतं. भिंतीची ती बाजू रक्ताने माखली होती. मगाशी दार उघडणारी त्याची पत्नी जमिनीवर कोसळलेली होती. मी तिच्या नाकाजवळ हात नेऊन श्वास तपासला. खेळ संपला होता. सुन्न होऊन मी दारातून बाहेर पडत असताना माझ्या पायाशी ठोकरल्याने एक वस्तू दूर जाऊन पडली. मंजूळ नाद झाला तिचा. मी पुढे होऊन ती उचलली. ते नाजूक पैंजण होतं. काही महिन्यांपूर्वी मी हौसेने अवंतीच्या पायात घातलेलं. माझ्या डोळ्यात अश्रू दाटले. तसाच मी घरी परतलो. मुग्धाच्या खोलीचं दार सताड उघडं होतं. निर्धास्त झोपलेल्या मुग्धाशेजारी अवंती पहुडली होती. तिच्या डाव्या पायातले पैंजण जागेवर नव्हतं. मी हताशपणे ते पैंजण तिच्या पायाजवळ टाकलं. खांदे पाडून हॉलकडे निघालो. हे थांबायलाच हवं, पण कसं, कोण थांबवणार, अशा विचारांची वावटळ पहाटे कधीतरी थांबली. पहाटे कुणीतरी मला गदागदा हलवलं. त्रासिक चेहरा करून मी पाहिलं. मुग्धा उभी होती. तिचा चेहरा घामाने डवरलेला होता. डोळ्यात भीती दाटली होती. केस विखुरलेले होते. काका उठा, आपल्या कॉलनीतली ती 2, ती तुटक तुटक बोलत होती. मी उठून बसलो. हलक्या आवाजात म्हणालो, माहीत आहे, मी रात्रीच त्यांचा अंत पाहिलाय. म्हणजे त्यांनाही?
तिच्या आवाजाला कंप सुटला होता. हो, तुझी शंका खरी आहे. तिथे मला अवंतीच्या पायातले पैंजण सापडलं. मीच ते परत आणून टाकलं, मी थंड स्वरात म्हणालो. ती मात्र पांढरी फटक पडली होती. त्याच सुरात म्हणाली, आता काय करायचं? हे भलतेच काहीतरी घडतंय. ते तू बघ. तिला परत पाठवण्याशिवाय गत्यंतर नाही. तू जे या जगात आणलंस ते मानवी नाही मुग्धा. या दुनियेत ते रमणार नाही. त्याची भूक मोठी आहे आणि ते अत्यंत पाशवी पद्धतीने ती पूर्ण करते. मी ठामपणे सांगितलं. आता या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावणे अत्यावश्यक झाले होते. काका, मला ते शक्य नाही. माझ्या आवाक्याबाहेरचं आहे ते. मुग्धाच्या आवाजात हताशा आणि निराशा होती. काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे, अन्यथा तुझी आणि माझी गत ही त्या 4 जीवांसारखी होईल, मी सांगितलं. काहीच न बोलता ती माघारी वळली. सकाळी 10 वाजले होते. चहा देताना मुग्धाने माझ्या हातात एक पाकीट आणि कागद दिला. बाहेर जाऊन वाचा, तिने पुटपुटत सांगितलं. काही वेळाने घरापासून सुरक्षित अंतरावर पोहोचून मी त्या कागदाची घडी उघडली. त्यातला मजकूर वाचू लागलो. काका, गर्भधारणेचा विधी मला ठाऊक आहे, पण अवंतीला त्याच्या जगात पाठवणे मला शक्य नाही. त्यासाठी प्रचंड सामर्थ्याची गरज आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर जा. हे पाकीट तिथल्या बाईच्या हातात द्या. नक्की मार्ग निघेल. तो मजकूर वाचून मी काहीसा गोंधळलो, पण घाई करणे गरजेचे होते. प्रवासासाठी आवश्यक ते पैसे घेऊन मी निघालो. कोकणातले ते खेडेगाव आधुनिकतेच्या स्पर्शापासून अद्याप बरेच दूर होते. तासाभराच्या पायपिटीनंतर ते सापडले. एका कौलारू घराच्या छोट्या अंगणातल्या कोंबड्या उचलून खुराड्यात टाकणाऱ्या म्हाताऱ्याला मी विचारलं, बाबा, सरलाबाई कुठं राहते इथं? त्याने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. बहुतेक कित्येक वर्षात सरलाबाईंकडे कोणतरी आलं होतं. त्या गावात कोणी पाहुणा आला नसावा. काहीच न बोलता तो घरात जाऊन एका लहान मुलाला घेऊन आला. माझ्यासोबत त्याला पाठवलं. गावापासून अर्धा किलोमीटरचा तो निर्जर परिसर होता. तिथल्या भयान शांततेची साथ करीत एक टुमदार घर उभं होतं. दुरूनच त्या घराकडे बोट दाखवून ते पोरगं मागच्या मागं पसार झालं. काटेरी कुंपण ओलडून मी आत गेलो. साधंच दार होतं. मी कडी वाजवली. काही वेळाने एका महिलेची मान बाहेर डोकावली. मी माझं नाव सांगितलं. तिच्या हातात मुग्धाने दिलेलं पाकीट दिलं. तिने आत येण्याची खूण केली. कमालीचं गूढ भरलं होतं तिथे. त्याची सहजच जाणीव होत होती. 2 खुर्च्यांवर आम्ही समोरासमोर बसलो. या पत्रात काय लिहिलंय ते ठाऊक आहे का तुम्हाला? तिने विचारलं. नाही, पण अंदाज आहे, मी म्हणालो. ठीक आहे, तुम्ही रात्री 12ला या. घरापासून काही अंतरावर उभे राहा. तिथेच आपण भेटू. तिचा स्वर कमालीचा रुक्ष होता. तुम्ही? मी विचारलं. हो हो, तुमचा अंदाज योग्य आहे. मी मुग्धाच्या हॉस्टेलला रेक्टर होते. तिने मला काही विधी करताना पाहिले. मलाही शिकवा म्हणून मागे लागली. आई वेगळी पोर म्हणून. जगताना तिला अनेक व्यवधाने येतील, तेव्हा तिच्या उपयोगी पडावी म्हणून मी तिला काही विधी शिकवल्या. पोरगी मात्र चलाख, झपाट्याने आणि मन लावून शिकली, पण त्याचा असा उपयोग करील आणि संकट ओढवून घेईल असं मला वाटलं नव्हतं, सरलाबाईंनी सांगितलं. पण निराकरण होईल ना या व्यथेचं? मी अधीरतेने विचारले. प्रयत्न करणे आपल्या हाती, बाकी सर्व प्रारब्ध, त्या हसून बोलल्या. माझ्या त्यांच्यावर विश्वास दृढ झाला. मी मोकळ्या मनाने बाहेर पडलो. पुन्हा तासभर चालून जाणं मला कंटाळवाणं वाटलं. म्हणून मी गावाच्या भोवताली रमत गमत वेळ घालवला. किर्र अंधारी रात्र होती. आभाळ काळं कुट्ट होतं. त्या कोकणी मुलखात सापाची फार भीती, म्हणून मी जपून पावलं उचलत होतो. त्या प्रचंड नागड्या काळोखात माझ्या हातातल्या टॉर्चचा उजेड अगदीच बापुडवाना भासत होता. सरलाबाईंचं घर नजरेत आलं. घरातले दिवे बंद असावेत. तिथून अंतराचा अंदाज घेत घेत मी पुढे निघालो. ती पायवाट होती. जमिनीवर टॉर्चचा झोत टाकून चालत असतानाच मी थबकलो. त्या अंधारात 2 पांढरे फेक पाय दिसत होते. माझ्या अंगावर शहारा आला. मी टॉर्च वर करून पाहिलं. काळी चंद्रकळा नेसलेल्या सरलाबाई उभ्या होत्या. मोकळे केस वाऱ्याने उडत होते. कपाळावर मळवट भरला होता. डोळ्यात भरपूर काजळ त्या सिद्ध होऊन आलेल्या दिसत होत्या.
हातातली जडशीळ पिशवी त्यांनी माझ्याकडे दिली. ही जमिनीवर टेकवायची नाही बरं का, ती टॉर्च बंद करा पहिली, त्यांनी सांगितलं. त्यांच्या मागून मी चालू लागलो. तो परिसर त्यांच्या पायाखालचा असावा. कुठेही न अडखळता त्या सराईतपणे चालत होत्या. मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. एका ओढ्याकाठी पसरलेल्या मोठ्या खातळावर आम्ही पोहोचलो. तिथे गवत नावालाही नव्हतं. सरलाबाईंनी खून करताच मी खाली बसलो. त्यांनी एका डबीतून काढलेलं काजळ माझ्या डोळ्यात भरलं. डोळे क्षणभर चुरचुरले. हा विधी सुरू केल्यानंतर तुम्हाला भ्रमित करणारे अनेक दृश्य दिसतील. संयम सोडायचा नाही, अन्यथा तुमच्या मुलीऐवजी तुम्हीच त्या जगात जाऊन पोचाल, त्यांनी तंबी दिली. मी शक्य तितका स्थिर होऊन तो विधी निहाळू लागलो. सरलाबाईंनी राखेचा चौकोन आखला. त्यावर सप्तधान्याची रास रचली. कणकेचे 2 दिवे पेटवले. त्यांच्या मधोमध कणकेपासून तयार केलेली मोठी आकृती ठेवली. ती निरखून पाहिलं. तो गर्भाशयाचा आकार होता. हळदी कुंकवाने सरलाबाईंनी त्या गर्भाशयाची पूजा केली. सोबत आणलेलं चिकट द्रव्य त्यात ओतलं. त्याचा एक पातळ पडदा तयार झाला. तिथलं वातावरण हळूहळू बदलू लागलं होतं. डोळ्यातल्या काजळामुळे असावं कदाचित, मी काळोखातही स्पष्ट बघू शकत होतो. अनेक अमानवी आकार आमच्या भोवताली फिरत होते. मोकळे सोडलेले सरलाबाईंचे केस आता पिंजारलेले गेले होते. मूळचेच मोठे डोळे काजळ घातल्याने आणखीन मोठे दिसत होते. काही क्षण डोळे बंद करून कसले तरी स्मरण केल्यावर त्या विकट हसल्या. बस, मंत्रोच्चार सुरू झाले. दोन्ही हात हवेत फिरवीत त्या आवाहन करीत होत्या. त्यासारखी अनेक धुसर वलये त्यांच्या भोवती घिरट्या घालू लागली. मध्येच थांबून त्या ओरडत, तू कशाला आलास? निघ, तुझी काय गरज नाही. तुला मी बोलावलं नाही. नैराश्याने त्या आत्मे माझ्याकडे बघत आणि पाहता पाहता निघून जात. काही वेळ लोटला. एक ओळखीचा चेहरा साकारू लागला. तीच ठेवण, तेच ओठ. ही तर माझी बायको होती. पण हे काय? प्रचंड क्रोधाने ती माझ्याकडे बघत होती. मी काही बोलणार तोच सरलाबाईचा अंगठा माझ्या कपाळावर टेकला. आवेगाने किंचाळत बायको हवेत विरली. मग पुढे गणतीच उरली नाही. लिमये पती पत्नी, ते नवविवाहित जोडपे यांचे चेहरेही प्रकट झाले आणि मला तळतळाट दिल्यासारखे निघून गेले. काही वेळाने हवे ते घडले. अवंतीचा चेहरा दिसू लागला. किती गोड पोरगी, पण तिच्या चेहऱ्यामागे एक अमानवी चेहराही होता. तो पुन्हा पुन्हा तिला झोकाळत होता. तो दिसताच सरलाबाईच्या मंत्रोच्चाराला कमालीची वेग आला. त्या आवाहन करून त्याला साद घालू लागल्या. त्या कातळावर भलताच टोकाचा संघर्ष पेटला होता. अवंतीच्या आत्म्याला पुन्हा गर्भाशयात घालू पाहणाऱ्या सरलाबाई आणि तिथे जाण्याची अजिबात इच्छा नसलेले ते. कितीतरी वेळ ही झटापट चालली होती. शेवटी त्याने सरलाबाईंवर आघात केला. त्यांचा मंत्रोच्चाराचा स्वर गुदमरल्यासारखा होऊ लागला. डोळे विस्फारू लागले. त्या हाताने खून करून मला तिथून निघून जाण्याचा इशारा करू लागल्या. पण तसं करून चालणारं नव्हतं. ही संधी पुन्हा येणार नव्हती. मी श्वास स्थिर केला. ते अगम्य भाषेतले अमोघ मंत्र माझ्या मुखातून बाहेर पडू लागले. अस्खलित उच्चार आणि शब्दघात त्या आसमंतात भरून गेले. अवंती सोडली तर इतर सर्व आत्मे लागलीच नाहीसे झाले. क्षणभरापूर्वी झालेली स्वतःची केविलवाणी अवस्था विसरून सरलाबाई माझ्या तोंडाकडे बघत होत्या. दोन्ही भाऊ जमिनीशी समांतर करीत मी मुठी उघडल्या. त्या वातावरणातील हवा दोन्ही मुठीच्या पोकळीत सामावून त्या बंद केल्या. कमालीची जोर लावत दोन्ही हाताचे पंजे त्या गर्भाशयाजवळ नेले. त्या सरशी अवंतीच्या चेहऱ्यामागे दडलेल्या त्या भयंकर चेहऱ्याने भीषण नाद केला. पण आता वेळ संपली होती. मी दोन्ही मुठी त्या गर्भाशयातल्या चिकट द्रव्यात रित्या केल्या. त्या सरशी तो अमानवी चेहरा त्या द्रवात शिरला. मी ते गर्भाशय आवळून बंद केलं. शेजारच्या दिव्यातले तेल शिंपडून त्या अभद्र जीवाचं ते आश्रयस्थान जाळून टाकलं. सरलाबाई पिसाटासारखं माझ्याकडे बघत होत्या. तू त्यांच्या तोंडातले शब्द बाहेर येण्यास तयार नव्हते. मला वेळ घालवायचा नव्हता. मी कौशल्याने कमरेला खोचलेली सुरी काढली. डाव्या हाताने सरलाबाईंचे केस घट्ट आवळत उजव्या हाताने त्यांचा गळा चिरला.
तिथल्या उष्ण रक्ताची धार माझा हात भिजवत होती. मी समाधानाने हसलो. माझी महत्त्वाकांक्षा कोणत्याच दैवताकडून पूर्ण होऊ शकणार नव्हती. मला अघोरी साधनेकडे वळण्यावाचून पर्याय नव्हता. मला अखंड स्वामित्व हवं होतं. या क्षुद्र जगातील दीडदमडीची लोक मला कायम भीतीच्या सावटाखाली दिसायला हवी होती. त्यासाठी मला स्वतःची फौज तयार करायची होती. म्हणून मला वखवकलेल्या अतृप्त आत्म्यांना पुन्हा जन्म द्यायला लावणे आवश्यक होते. त्यासाठी सिद्धीही मी मिळवली होती. पण हा प्रयोग दुसऱ्याच्या हातून करून घेतला तर अधिक फलदायी ठरतो. म्हणून मी एक एक पात्र निवडून फासे फेकण्यास सुरुवात केली. लग्नात लहानग्या मुग्धाला पाहिले आणि मी थक्क झालो. ती एक सशक्त माध्यम होती. तिचा जन्मच कुयोगावर झाला होता. एक सुप्त अनैसर्गिक शक्ती तिला जन्मताच लाभली होती. या शक्तीची तिला जाणीव होण्यासाठी ती घराबाहेर पडणे आवश्यक होते. तिची अवदसा म्हणून झालेली संभावना मला चांगलीच उपयोगात आली. सरलाबाईंच्या अघोरी विद्येचा स्पर्श तिला झाला. आता मला डाव टाकणे आवश्यक होते. तिच्या मनात माझ्या घरी येण्याची इच्छा मी तंत्राद्वारे प्रबळ केली. आईविना वाढलेल्या मुग्धाला अनेकदा स्वप्नात आईची प्रतिमा दाखवून भावनिक केलं. माझी भोळी बायको मुग्धाच्या आईला या जगात जन्म घेऊ देण्यासाठी जीवाचं मोल द्यायला तयार झाली. ती जगूनही उपयोग नव्हता. माझ्या प्रयोगाआड ती आली असती. त्यामुळे 7व्या महिन्यापासून मारण तंत्राचा वापर करून मी तिला तीळ तीळ संपवू लागलो. अवंतीच्या जन्मासोबतचं तिचं काम संपलं तसा तिचा अडथळाही मी दूर केला. अवंती एक अनैसर्गिक प्रक्रियेतून जन्माला आलेलं बाळ. तिची संहार क्षमता प्रचंड होती. त्याची चाचणी घ्यावी म्हणून मी सिद्ध केलेलं पिशाच्च तिच्यात प्रवेशलं. नसता चोंबडेपणा करणाऱ्या लिमयेंना पहिलं लक्ष केलं. त्या रात्री अवंतीतल्या त्या पिशाच्याने अमानवी ताकद लावून लिमयेची मान पिरगळली. तेव्हा मी दारात उभा राहून तो तमाशा बघत होतो. मला पाहून थक्क झालेल्या लिमयेबाई धक्क्यानेच गेल्या. वाह, काय सुंदर दृश्य होतं ते. माझ्या इशाऱ्यावर ते पिशाच्च त्या खोलीत धुमाकूळ घालत होतं. असली कितीतरी पिशाच्च मी मंत्राच्या सामर्थ्यावर खेळवणार होतो. पण तो अंदाज चुकलाच म्हणायचा. त्या दिवशी ते नवविवाहित दाम्पत्य माझे लक्ष कधीच नव्हते. अवंतीच्या शरीरातले ते पिशाच्च माझ्या नियंत्रणाबाहेर गेलं. ते दाखवून मला खिजवण्यासाठीच लिमये त्या रात्री घराबाहेर उभे होते. खरंच तो माझा सपशेल पराभव होता. कुठल्याही आदेशाशिवाय अवंतीने त्या पतीपत्नीला संपवलं. मी मुळापासून हादरलो. तिच्यावरचं माझं नियंत्रण घालवलं. उद्या अवंतीच माझ्या जीवावर उठली तर काय? मुग्धा, होय मुग्धाच. तिच्याशिवाय कोणी हे करणे शक्य नव्हते. म्हणजेच तिला माझा संशय आला नव्हता, पण त्याची खातरजमा करणे तिच्या आवाक्याबाहेरचं होतं. मूर्ख पोरगी तिचा संशय खरा ठरवण्यासाठी मला सरलाबाईंकडे पाठवून मोकळी झाली. कोणाच्याही मेंदूतल्या विचारांवर हुकूमत गाजवण्याची क्षमता असलेला मी तिच्या पाकिटबंद पत्रातला मजकूर वाचू शकणार नाही असं वाटलंच कसं तिला? अवंतीमधल्या त्या पिशाच्याने उच्चाटन करणं मुग्धाच्या आवाक्याबाहेरचं होतं. म्हणून ते पिशाच्च घालवावे आणि या सर्व प्रकारामागे मी असल्याची खात्री झाल्यास माझाही नायनाट करावा असा सांकेतिक संदेश तिने पत्रातून दिला होता. तसा कोणी सामान्य माणूस असता तर मुग्धा निश्चितच चलाक ठरली असती. पण इथे गाठ माझ्याशी होती. मला पाहिल्याबरोबर सरलाबाईंनी ओळखलं होतं. अघोरी विद्येत तिचा तेवढा अधिकार होताच, पण विवक्षित स्थळी नेल्याशिवाय मला संपवणं तिला शक्य होणार नव्हतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला सामना कोणाशी आहे याची तिला पुरेशी कल्पना आली नाही. ते पिशाच्च पुन्हा गर्भाशयात पाठवण्यापूर्वी तिने माझ्यावर ते सोडले, पण माझ्या सामर्थ्याच्या प्रभावाने ते परत फिरले. त्याला इप्सित स्थळी पाठवल्यानंतर सरलाबाईंना जिवंत ठेवण्याचे प्रयोजन उरले नव्हते. माझा खरा चेहरा ओळखणारा अखेरचा चेहरा संपला होता. सरलाबाईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून मी परत निघालो. मुग्धा अवंतीला खेळवत होती. मला पाहून ती चकित झाली. काही वेळाने तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले. मी अवंतीला उचलून जवळ घेतले. तिचे निरागस डोळे, गोंडस चेहरा पुन्हा पुन्हा निहाळला. त्या पिशाच्याच्या गवसणीच्या मागमूसही उरला नव्हता.
समाधानाची लहर अंगावरून फिरून गेली. तो संपूर्ण दिवस आम्ही खूप आनंदात घालवला. पुढच्या योजनेची खोनगाठ मनाशी बांधत मी पहुडलो होतो. मध्यरात्र झाली होती. हॉलमध्ये पावले वाजली. मी डोळे मोठे करून पाहिलं. मुग्धा येत होती. एवढ्या रात्री हिचं काय काम असावं असा विचार करत असतानाच ती शेजारी येऊन बसली. थरथरत्या स्वरात म्हणाली, काका मला माफ करा, मी तुमच्यावर संशय घेतला. अगं काय झालं? कसला संशय? जाऊ द्या, मी सांगणार नाही आणि तुम्ही विचारणार नाही. वचन द्या पाहू. तिने हात पुढे केला. वेडाबाई, तू म्हणतेस तसं काहीच विचारणार नाही. दिलं वचन. तिच्या हातावर एक हात ठेवत मी दुसऱ्या हाताने तिचे अश्रू पुसले. ती हलकेसं माझ्या कुशीत शिरली. ती रात्र मला कमालीची सुखावून गेली. शरीराचा कण कण रिता झाल्यासारखा वाटत होता. मी जणू ढगावर तरगत होतो. पहाटे जाग आली. शेजारी मुग्धा नव्हती. मग मी काही वेळ उगाचच पडून राहिलो. रात्रीचे ते धुंद क्षण आठवत. काही वेळाने पुन्हा डोळे उघडले. उठू लागलो. पाय हालायला तयार नव्हते. जणू मनामनाचे ओझे त्यांना बांधले होते. त्यांना काय झाले ते पाहण्यासाठी अंगावरील चादर बाजूला करू लागलो. हातात जीवच उरला नव्हता. एखाद्या प्रेतासारखं मी पडून होतो. आता मुग्धाला बोलावणं गरजेचं होतं. मुग्धा, मी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण घशात नुसतीच क्षीण खरखर झाली. मान आणि जीभ एका बाजूला कलली. असहाय्यपणाच्या जाणीवेने डोळ्यातून अश्रू पाजरू लागले. काही मिनिटे गेली असावीत. मी डोळे शक्य तेवढे वर करून बघितले. मुग्धा उभी होती, अवंतीला कडेवर घेऊन. दोघींच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य रेंगाळत होतं. अरे रे रे रे, जाग आली का बाळाला? मुग्धा खवचट सुरात म्हणाली. क्रोधाने माझ्या नाकपुड्या फुलल्या. अरे बापरे, चिडले ग काका. जीवा तुम्ही जन्माला आणण्याचा भारी शौक ना तुम्हाला. आता बसा कुकुलं बाळ बनून. ती खिजावत होती, पण शब्दात संताप भरला होता. डोळ्यात अंगार पेटला होता. अघोरी विद्या शिकलात, पण काही नियम विसरलात तुम्ही. गुरु शिष्यात अदृश्य संकेताचे नाते तयार होते. सरलाबाईंचा बळी घेतला तुम्ही. त्यापूर्वीच त्यांनी तुमचे खरे स्वरूप मला कळेल अशी व्यवस्था केली होती. तुम्हाला काय वाटलं मी शारीरिक ओढीने रात्री तुमच्या जवळ आली? तुमची प्राणशक्ती आणि विद्या मला शोषून घ्यायची होती. आता तुम्ही म्हणजे केवळ एक जिवंत प्रेत आहात. हीच शिक्षा आहे तुमच्या अघोरी कृत्याला. मी ऐकण्याखेरीज काहीच करू शकत नव्हतो आणि शकणारही नव्हतो. 10 वर्षे उलटलीत आता. अवंती मोठी झाली आहे. किती मोठी? मुग्धाकडून ती विद्या शिकण्या इतकी. मुग्धा अनेक दिवस बाहेर असते. त्या अरिष्ट निवारणात त्या अवधसेने बरंच नाव कमवलंय. ती आली की घरात त्या मायलेकांची नुसती धुडगूस सुरू असतो. मी मात्र त्यांच्या दयेवर जगतो. कदाचित हीच त्या अवधसांनी दिलेली देणगी असावी आणि शिक्षाही.